विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. साहुकार म्हणजे राज्याची शोभा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा विचार आपण आजच्या या दुसऱ्या तासिकेमध्ये करणार आहोत. मागच्या तासिकेत आपण या आज्ञापत्राचे प्राथमिक वाचन केले. आजच्या या तासिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या आज्ञापत्रातून नेमके काय सांगितले आहे याचे विवेचन आणि विश्लेषण आपणाला करायचे आहे. त्या अगोदर हे आज्ञापत्र आपण का अभ्यासलं पाहिजे, या आज्ञापत्राच्या अभ्यासाची नेमकी गरज का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी तुम्हाला फार काही सांगावं याची गरज नाहीये, पण तरी देखील सिनेमाच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून आणि मालिकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पराक्रम, कर्तृत्व आणि व्यक्तित्व आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं तितकेच शिवाजी महाराज असतात असं नाही. इतिहासामधल्या गोष्टींचं उदात्तीकरण करून लार्जर दॅन लाईफ या रूपामधले शिवाजी महाराज आपल्या समोर उभे केले जातात. ते पराक्रमी पुरुष आहेत, ते अवतारी पुरुष आहेत, या रूपामध्ये ते सातत्यानं आपल्या समोर येत असतात. परंतु या सगळ्यामधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी केलेलं कार्य, छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेबद्दल वाटणारी कणव, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी निर्माण केलेला राज्यकारभार, या गोष्टी दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. म्हणून तासिकेच्या आरंभी हे आज्ञापत्र आपण का अभ्यासलं पाहिजे हे समजून घेऊ आणि नंतर प्रत्यक्ष आज्ञापत्राच्या विवेचन विश्लेषणाकडे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, शिवचरित्र हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पराभवाचे दणक्यामागून दणके बसल्याने गलितगात्र झालेल्या समाजाला दूरवर आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना अवघ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी अस्मिता खडबडून जागी व्हावी. नुसती जागीच होऊ नये, तर पाहता पाहता या अस्मितेचे आसेतू हिमाचल आविष्करण व्हावे. पराभूतांची मानसिकता घेऊन जगणाऱ्या या देशात इतकी मोलाची कामगिरी शिवरायांनी केली आहे. म्हणून शिवजयंतीचा सण किंवा शिवजयंती ही एखाद्या सणासारखी आपण साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण साजरे करतो म्हणजे काय करतो? बेधुंद होऊन नाचतो, बेहोश होऊन ऐकतो. शिवाजी या राष्ट्रपुरुषाचे थ्रिल सेलिब्रेट करतो. त्यांच्या आयुष्यातील रोमांचकारी नाट्यमय घटनांची उजळणी आपण करतो. यातून छत्रपती शिवाजी राजांची एक प्रतिमा डोळ्यांसमोर उभी करतो. शिवाजी महाराज म्हणजे कोण? ज्यांनी अफझल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोट छाटली, पन्हाळगडावरून यशस्वी पलायन केले आणि अत्यंत नाट्यमय रीतीने आग्रा कैदेतून सुटका करून घेतली. शिवाजी महाराज म्हणजे ते ज्यांच्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे यांसारख्या कितीतरी मावळ्यांनी आपली जान कुर्बान केली. मित्रांनो, या सगळ्या घटनांच्या सेलिब्रेशन मधून लक्षात काय येतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र म्हणजे आपणाला एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सारखं वाटायला लागतं. सिनेमाच्या परिभाषेत इतिहासाकडे पाहण्याची सवय जडल्याने शिवाजी महाराज हे सुपरमॅन, बॅटमॅन किंवा स्पायडरमॅन वाटायला लागतात आणि रजनीकांतचा सिनेमा पाहावा त्या पद्धतीने आपण शिवचरित्राकडे पाहायला लागतो. हे कबूल, इतिहासामधल्या रोमांचकारी घटनांकडे आपणाला जावं वाटतं, त्यातलं थ्रिल अनुभव वाटतं. पण याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जो राज्यकारभार केला तो आपण कधी समजून घेणार आहोत? शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील रोमांचकारी घटनांच्या पलीकडे जाऊन जी वृक्ष आणि गद्यमय कहाणी आहे ती आपण कधी समजून घेणार आहोत? आणि ती समजून घ्यावं यासाठी या पद्धतीचा शिवाजी राजांच्या राज्यकारभाराचं प्रत्यंतर आणून देणारा जो आज्ञापत्राचा मसुदा आहे तो खूप महत्वाचा ठरतो. आपणाला अभ्यासक्रमाला निवडलेलं
साहुकार म्हणजे राज्याची शोभा हे आज्ञापत्र प्रत्यक्ष अभ्यासण्यापूर्वी तुमच्या स्क्रीनवरती आता जो मजकूर दिसेल तो थोडा वेळ काढून तुम्ही काळजीपूर्वक वाचा. यातून आज्ञापत्र म्हणजे काय, शिवरायांनी आज्ञापत्राची योजना का केली, आज्ञापत्राची योजना करण्यामागे त्यांचा हेतू कोणता होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला या माध्यमातून होईल. आणि त्याच्यानंतर आपण आपणाला अभ्यासक्रमाला असलेल्या या आज्ञापत्राचं विवेचन विश्लेषण करूया. आतापर्यंत स्क्रीनवर तुम्ही पाहिलेल्या मजकुरातून या आज्ञापत्राचे म्हणजे आज्ञापत्राच्या संग्रहाचे सर्वसाधारण स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. यामध्ये 9 प्रकरणं आहेत आणि या 9 प्रकरणांपैकी आपणाला अभ्यासक्रमासाठी 5वं प्रकरण घेण्यात आलेलं आहे. या 5व्या प्रकरणाला अभ्यासक्रम मंडळाने दिलेलं शीर्षक आहे साहुकार म्हणजे राज्याची शोभा. या आज्ञापत्रातून छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये सावकारांचं काय स्थान होतं याविषयीचं अत्यंत महत्वाचं आणि मूलभूत विवेचन आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते असं म्हणत असताना ते शेतकऱ्यांचे राजे होते, ते कष्टकऱ्यांचे राजे होते, ते जे कारागीर आहेत स्वराज्यामधले त्या सगळ्यांचे राजे होते, जे सेनानी आहेत, सेनापती आहेत, पराक्रमी असणारे वीर आहेत त्यांचे राजे होतेच. पण या पलीकडे जाऊन स्वराज्याची एका अर्थानं महत्वाची मूलभूत आर्थिक बांधणी आणि उभारणी करणाऱ्या सावकारांचे सुद्धा ते राजे आहेत. साहुकार किंवा सावकार त्यांच्या दृष्टिकोनातून राज्याची शोभा वाढविणारा घटक आहे. हे काहीसं दुर्लक्षित असणार, फारसं चर्चेमध्ये न येणार जे विवेचन आहे ते आपणाला या आज्ञापत्राच्या निमित्तानं समजून घ्यायचं आहे. हे आज्ञापत्र मी अगोदर वाचलेलंच आहे. या आज्ञापत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठले कुठले महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत याच्याकडे आपणाला जायचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आपण समजून घेऊयात की छत्रपती शिवाजी महाराज साहुकाराला म्हणजे सावकाराला स्वराज्याची शोभा का बरं म्हणतायत, स्वराज्याची शोभा वाढविणारा घटक का बरं संबोधतायत हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. कशामुळं? क्रमांक 1 चा मुद्दा शिवाजी राजांच्या दृष्टिकोनातून आहे तो म्हणजे साहुकाराच्या योगाने राज्य आबादान होते. जर साहुकार राज्यामध्ये नसतील तर राज्य आबादान होणार नाही.
आबादान म्हणजे संपन्न होणार नाही, समृद्ध होणार नाही. आपल्याकडे 4 पुरुषार्थ मानले जातात. त्यामधला एक पुरुषार्थ अर्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पैकी कोणताही पुरुषार्थ अधिक महत्वाचा आणि कोणता पुरुषार्थ कमी महत्वाचा असं नाही. प्रत्येक पुरुषार्थ तितकाच महत्वाचा आहे. आणि या 4 पुरुषार्थांपैकी एक असलेला जो अर्थ आहे त्या अर्थाच्या उभारणीचं काम साहुकार करतात. साहुकारामुळं अर्थाचं चलन वलन जे आहे ना ते चालू राहतं. शरीरामध्ये रक्तवाहिनी जितकी महत्वाची असते तितकीच राज्यामध्ये अर्थवाहिनी महत्वाची असते. आणि ही अर्थवाहिनी जी आहे ही अर्थवाहिनी सांभाळण्याचं काम, तिचं नियमन करण्याचं काम साहुकार करतात. म्हणून शिवाजी राजे साहुकाराला राज्याची शोभा संबोधत असताना पहिलं कारण सांगतायत, साहुकाराच्या योगाने राज्य आबादान होते. दुसरं काय घडतं, न मिळे त्या वस्तू जात राज्यात येतात. क्रमांक 3, यामुळं ते राज्य श्रीमंत होतं. आणि क्रमांक 4, पडले संकट जर आले तर पाहिजे तेव्हा कर्जवाम मिळते. आणि क्रमांक 5, यामुळं राज्यावरचं जे संकट आहे ते परिहार जेते. बघा काय म्हणताय, छत्रपती शिवाजी महाराज ज्या कालखंडामध्ये हे बोलतायत तो कालखंड इसवी सनाचं 17वं शतक आहे. त्या शतकामध्ये आजच्या इतका बाजार हा भरभराटीला आलेला नव्हता. त्या कालखंडामध्ये कोणतीही नवी वस्तू जर राज्यात मिळायची असेल तर ती व्यापाराच्या योगानेच मिळत होती. व्यापाराच्या माध्यमातून, सावकाराच्या माध्यमातून मिळत होती. आता सारखं अमेझॉन किंवा स्नॅपडील वरती आपण ऑर्डर दिली आणि लगेच जगातली कुठलीही वस्तू आपल्याला मिळाली असं घडत नव्हतं. साहुकाराच्या योगाने बाहेरच्या देशातून, बाहेरच्या प्रदेशातून वस्तू आणल्या जात होत्या. म्हणून शिवाजी राजे म्हणतायत, न मिळे त्या वस्तू जात राज्यात येतात. परिणामी ते राज्य श्रीमंत होतं. श्रीमंत कसं होतं, कारण ही वस्तू मिळते आणि वस्तूच्या सोबतच आपल्या इथल्या वस्तू परत बाहेर सुद्धा नेऊन विकता येतात. आयात आणि निर्यात करण्यासाठी हे साहुकार किंवा हे व्यापारी महत्वाचे ठरतात. जर संकट आलं स्वराज्यावरती तर कर्ज उभं करण्याचं काम साहुकाराच्या माध्यमातून होतं. आणि आलेलं जे संकट आहे, स्वराज्यावर आलेलं संकट, मग ते आर्थिक संकट असेल किंवा एखाद्या आक्रमणाचं संकट असेल, या संकटाच्या वेळी साहुकारांकडून होणारी अर्थ उभारणी अत्यंत महत्वाची असते. म्हणून साहुकार हे राज्याची शोभा ठरतात. नव्या वस्तूंची विक्री व्हायला लागते. या देशातून वस्तू बाहेर नेऊन ते विकतात. म्हणजे आयात निर्यात जी आहे ती समृद्ध व्हायला लागते. आणि संकटाच्या प्रसंगी अर्थ उभारणी करण्याचं काम, कर्ज उभारणी करण्याचं काम साहुकारांच्या माध्यमातून होतं. म्हणून शिवाजीराजे साहुकारांना राज्याची शोभा म्हणतायत. या आज्ञापत्रामधला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, जर हे साहुकार राज्याची शोभा असतील तर मग त्या राज्याने आणि त्या राज्यातील प्रजेने या साहुकारांसाठी काय केलं पाहिजे. राजे म्हणतायत, साहुकारांचे संरक्षणामध्ये खूप फायदा आहे. यासाठी काय केलं पाहिजे. क्रमांक 1, साहुकाराचा बहुमान चालवला पाहिजे. क्रमांक 2, कोणीविषयी त्याचवर जलाल अथवा त्याचा अपमान न होऊ द्यावा. जलाल म्हणजे जुलूम. कुणाकडूनही या सावकारावरती जुलूम जबरदस्ती होऊ नये किंवा त्याचा अपमान होऊ नये. 2 गोष्टी सांगतायत बघा. मान ठेवला पाहिजे, अपमान नाही झाला पाहिजे, जुलूम नाही झाला पाहिजे. ही गोष्ट किती महत्वाची आहे. जो साहुकार स्वराज्याची शोभा ठरणार आहे त्याला त्याचा सन्मान जो आहे तो अबाधित राहिला पाहिजे. कारण जर अपमान झाला तर तो या राज्यामध्ये व्यापार नाही करणार. तो हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या प्रदेशात निघून जाईल. यामुळं सरते शेवटी स्वराज्याचं नुकसान होईल. म्हणून त्या सावकाराला बहुमान द्यावा, त्याचा अपमान न होऊ द्यावा असं ते म्हणतायत. पुढची महत्वाची गोष्ट राजे सांगतायत, पेठा पेठा दुकाने वखारी घालवून हत्ती, घोडे, जर्मिना, जरवाब, पश्मी आदी करून वस्त्रजात आणि रत्ने, शस्त्रे आदी करून अशेष वस्तुजात यांचा उदाम चालवावा. कुठल्या कुठल्या गोष्टींचा व्यापार चालवण्यासाठी या सावकारांना आपण सहकार्य केलं पाहिजे हे राजे सांगतायत. ते म्हणतायत, पेठा पेठा
म्हणजे एक तर जागोजागी राज्यामध्ये बाजारपेठा तयार झाल्या पाहिजेत आणि या ज्या बाजारपेठा आहेत या बाजारपेठेमध्ये दुकानं वखारी घालवून हत्ती घोडे जर्मिना हा शब्द तुमच्यासाठी अपरिचित असेल. जर्मिना म्हणजे रेशमी वस्त्र, जरबाब म्हणजे भरजरी वस्त्र, पश्मी म्हणजे लोकरी वस्त्र. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये अगदी बाहेरच्या देशातून जे व्यापारी आले म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा फ्रेंच व्यापारी असतील किंवा पोर्तुगीज व्यापारी असतील, या व्यापाऱ्यांनी भारतातनं दोनच गोष्टी घेऊन जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. एक तर मसाल्याचे पदार्थ आणि दुसरं म्हणजे भारतीय वस्त्र प्रावरण. वस्त्राच्या बाबतीमध्ये रेशमी वस्त्राच्या बाबतीमध्ये जगभर भारताचं नाव होतं. शिवाजीराजे काय म्हणतायत, आपल्या राज्यामध्ये या व्यापाऱ्यांनी हे जे वस्त्र आहेत या वस्त्रांचा व्यापार केला पाहिजे. जर्मिना आहे, जरबाब आहे, पश्मी आहे आदी करून वस्त्रजात आणि याच्यासोबत रत्ने शस्त्रे आदी करून अशेष वस्तुजात यांचा उद्दाम चालवावा. म्हणजे व्यापाऱ्यांनी काही फक्त ज्वारी बाजरी अशाच गोष्टी विकाव्यात असं नाही. धान्य महत्वाचं आहेत पण धान्यासोबतच ही जी वस्त्र प्रावरण आहेत या वस्त्र प्रावरणांचा सुद्धा उद्दाम चालवावा म्हणजे व्यापार त्यांना चालवू द्यावा. शिवाजीराजे ज्या कालखंडामध्ये हे लिहितायत तो कालखंड मध्ययुगीन कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये वस्त्र प्रावरणांचा व्यापार हा नेमका भरभराटीला यायला सुरुवात झाली होती याची जाणीव राजांना आहे. म्हणून ते म्हणतायत की रत्नांचा व्यापार असेल, शस्त्रांचा व्यापार असेल आणि सोबत वस्त्र प्रावरणांचा व्यापार असेल तोही या व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये करू द्यावा. आणि शेवटचा मुद्दा बघा त्यांचा काय आहे, हुजूर बाजारामध्ये थोर साहुकार आणून ठेवावे. हुजूर बाजार याचा अर्थ काय आहे तर मोठा असणारा बाजार, खूप मोठा असणारा बाजार. या बाजारामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, हे जे साहुकार आहेत त्या साहुकारांना आणून बसवावं. त्यांना विनंती करावी की तुम्ही या मुख्य बाजारामध्ये येऊन तुमचा व्यापार करावा. इतकंच नाही, हे तर झालं व्यापारपेठ बसवण्यासाठी काय करावं, त्या सावकारांचा बहुमान त्या सावकारांचा सन्मान अबाधित राहावा आणि त्यांच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीचे संबंध स्थापित व्हावे, एक रिलेशनशिप तयार व्हावी. यासाठी काय करावं, वर्ष संबंधे तसेच लग्नादी महोत्सवी त्यांचे योग्यतेनुरूप प्रतिष्ठेने बोलावी आणून वस्त्रपात्र देऊन त्यास समाधान करीत जावे. त्यांना लग्न प्रसंगी बोलवावं, त्यांना आपल्या कुटुंबाचा एक भाग करून घ्यावं. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, केवळ पैशाच्या आधारावरती किंवा आपल्याला पैसा मिळतोय म्हणूनच व्यापारी नाही येणार. पैशासोबतच आपल्याला मान मिळतोय, आपल्याला प्रेम मिळतंय, आपल्याला सन्मान मिळतोय, आपण या समाजाची गरज भागवतोय, या पद्धतीची जी एक भावना आहे ती भावना या सावकारांच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. ही भावना शिवाजी राजांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ते म्हणतायत की तुम्ही त्यांचं समाधान करत जा, त्यांना हा मुलूक आपला वाटला पाहिजे या बाबतीमध्ये तुम्ही काळजी घेत जा. आणि पुढे बघा ते म्हणतायत, परमुलुखी जे साहुकार असतील त्यांची समाधाने करून आणावे, त्यास अनुकूल न पडेच तर असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून आपली माया लावून त्यांचे मुतालिक आणून त्यास अनुकूल जागा दुकाने देऊन ठेवावे. मुतालिक याचा अर्थ प्रतिनिधी. बघा, जे आपल्या या राज्याच्या सीमेवरती व्यापार करायला गेले असतील, आपल्या या प्रदेशाच्या बाहेर व्यापार करत असतील, ते सुद्धा व्यापारी इथं सन्मानानं येऊन त्यांनी व्यापार करावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ही गोष्ट नीट आपण लक्षात घेतली पाहिजे. व्यापारिक देवाणघेवाणीचं महत्व राजांच्या लक्षात आलेलं आहे. जोपर्यंत व्यापार वाढणार नाही तोपर्यंत स्वराज्याचा जो खजाना आहे तो विस्तारणार नाही. जोपर्यंत खजान्यात पैसा असणार नाही तोपर्यंत आपण रयतेसाठी सुखसुविधा सोयी सुविधा देऊ शकणार नाहीत. म्हणून पैसा खेळता राहण्यासाठी जी स्वराज्याची तिजोरी आहे ती भरलेली आबादानी राहण्यासाठी या अर्थव्यवहाराची आपल्याला गरज आहे, जो व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला उभारता येऊ शकतो. याची जाणीव राजांना आहे. ही जाणीव ठेवूनच ते असं म्हणतायत की या व्यापाऱ्यांना आपल्या राज्यामध्ये बोलावून घ्यावं. ते व्यापारी यायला तयार नसतील तर त्यांच्या प्रतिनिधींना बोलवावं आणि काहीही करून त्यांच्या समाधानाची काळजी आपण घ्यावी. त्यांनी व्यापार उदीम व्यवस्थित पद्धतीनं करावा याची काळजी, याची व्यवस्था आपण लावली पाहिजे.
विद्यार्थी मित्रांनो, आजही आपल्याला माहिती आहे, बाहेरच्या देशातलं जाऊ देत, पण आपल्या भारतामध्ये असणारी जी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यापैकी तेच घटक राज्य पुढारलेलं असतं ज्या राज्यामध्ये व्यापार उदीम खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. महाराष्ट्र हे आपलं राज्य पुढारलेलं आहेच, पण महाराष्ट्रापेक्षा गुजरातनं व्यापाराच्या बाबतीमध्ये अधिक आघाडी घेतलेली आहे. महाराष्ट्राचा सततचा प्रयत्न असतो की गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूक होत असेल किंवा अन्य भारतामधल्या प्रदेशांची गुंतवणूक जर गुजरातमध्ये होत असेल तर ती तिथं न होता आपल्या भागात आली पाहिजे, असा प्रयत्न आपले जे वेगवेगळे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांकडनं होतच असतो. हा नवा काळ आहे. या नव्या काळामध्ये या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणं एका अर्थी स्वाभाविक आहे, पण राजांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे. कारण मध्ययुगीन कालखंडामध्ये हे जे व्यापाराचं महत्व आहे ते महत्व शिवाजी राजांनी जाणलेलं आहे. शिवाजी राजे म्हणजे फक्त अफजल खानाचा वध करणारे नव्हेत, शाहिस्तेखानाची बोटं छाटणारे नव्हेत, आग्र्यावरून कैदेतनं सुटका करून घेणारे नव्हेत. शिवाजी राजे म्हणजे आपल्या स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी शेतकऱ्याचं महत्व जसं त्यांना कळालेलं आहे तितकंच व्यापाऱ्यांचं आणि साहुकारांचं महत्व आणि मोल सुद्धा त्यांना मान्य आहे. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. या आज्ञापत्रामधला तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जे परकीय व्यापारी आहेत, बाहेरच्या देशातून येऊन भारतामध्ये व्यापार करणारे जे लोक आहेत यांच्या बाबतीत आपण सावध राहायला पाहिजे, अशी एक सूचना छत्रपती शिवाजी महाराज करतायत. एका अर्थानं अशी आज्ञा देत आहेत की तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा. हे शिवाजी महाराज ज्या कालखंडामध्ये सांगतायत नेमक्या त्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आलेली आहे. पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, हे व्यापारी भारतामध्ये आलेले आहेत. आले तलवार तराजू घेऊन, पण नंतरच्या कालखंडामध्ये ते तलवारी घेऊन येणार आहेत याची एक जी जाणीव आहे ती राजांना होते आहे. हे त्यांच्या लक्षात येतं आहे. शिवाजी राजांच्या दूरदृष्टीतून हे सुटत नाहीयेत की हे निव्वळ व्यापार करण्यासाठी आलेले नाहीत, तर हे राज्य बळकावण्यासाठी आलेले आहेत, प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आलेले आहेत. हे राजे ओळखतायत. म्हणून आज्ञापत्राच्या तिसऱ्या टप्प्यात ते काय करतायत, परकीय व्यापाऱ्यांबरोबर आपण कसं वागलं पाहिजे हे राज्यकर्त्यांना जसं सांगतायत तसंच ते रयतेला सुद्धा सांगतायत. ते काय म्हणतायत बघा, तसेच दर्यावर्दी साहुकार यासही बंदरोबंदरी कौल पाठवून अंदरफती करावी. साहुकारांमध्ये फिरंगी, इंग्रजी, वलंदेज व फरासीस व डिंग मारादी टोपीकर हेही लोक सावकारी करीतात. आता हे कुणाकुणाबद्दल काय म्हटलं हे नीट आपल्याला कळालं पाहिजे. ते कुणाकुणाबद्दल बोलतायत, फिरंगी व इंग्रज हे आपल्याला माहिती आहे. वलंदेज, वलंदेज म्हणजे कोण, तर वलंदेज याचा अर्थ होतो डॅनिश असणारे लोक. त्याच्यासोबतच फरासीस म्हणजे फ्रेंच असणारे लोक. डिंग मारादी म्हणजे कोण, तर जे परत वेगळ्या असणाऱ्या हॉलंड सारख्या प्रदेशातून आलेले हे सगळे व्यापारी. हे टोपीकर आहेत सगळे. आता हे सगळे व्यापारी तुम्हाला माहिती आहे टोपी परिधान करून यायचे, हे सावकारी करण्यासाठी येतात. शिवाजी राजे काळजीपूर्वक सांगतायत हे वरकड सावकारांसारखे नव्हे, यांचे खावंद प्रत्येक राज्यच करीत आहेत. खावंद म्हणजे मालक. यांचे जे मूळ मालक आहेत त्या मूळ मालकांना इथं येऊन परत राज्य करायचंय, तोपर्यंत आपले प्रतिनिधी म्हणून त्यांनी या व्यापाऱ्यांना पाठवलेलं आहे. आता या विलायती असणाऱ्या, परकीय असणाऱ्या सावकाराबद्दल काय काळजी घ्यायची, शिवाजी राजे सांगतायत त्यांचे हुकमाने त्यांचे होताते हे लोक साहुकारीस येतात. या राज्य करणाऱ्या स्थळलोभ नाही असे काय घडो पाहते, तथापि टोपीकरास या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी हा पूर्ण अभिमान. हे लोक का येतात हे पहिल्यांदा तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. त्यांच्या पावला मागचं कारण तुम्हाला कळालं पाहिजे. त्यांच्या व्यापारामाग असणारा इप्सित हेतू तुम्हाला कळाला पाहिजे. त्यांच्या व्यापाराच्या पाठीमाग असणारी त्यांची कांक्षा काय आहे हे तुम्ही नीटपणानं ओळखलं पाहिजे. ते काय म्हणतायत, ते मालकांच्या हुकुमानं व्यापार करण्यासाठी येतात. त्यांना व्यापारापेक्षा या स्थळामध्ये लोभ आहे. त्यांना इथून प्रवेश करायचा आहे आणि प्रवेश करून राज्य वाढवायचंय आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हणतायत ते
ते नुसतं इथं येतील, व्यापार करतील आणि नंतर जो प्रदेश त्यांना दिलेला आहे तेवढाच फक्त ताब्यात घेतील असं नाही. राजांचं आकलन किती श्रेष्ठ आहे बघा. ते म्हणतायत, त्यात ही हट्टी जात हातास आले स्थळ मेल्यानेही सोडावयाचे नव्हेत, यांची आमदरफती आले गेले इतकेच असू द्यावी. आमदरफती हा शब्द वेळोवेळी आलेला आहे. आमदरफती म्हणजे ये जा. ते म्हणतात, ही इतकी चिकट जात आहे गोचिडासारखी. एखादं ठिकाण यांच्या ताब्यात आलं, कितीही प्रयत्न केला यांच्यापासून सोडवून घ्यायचा तरी ते सोडणार नाही. म्हणूनच इसवी सनाच्या 17व्या शतकापासून ते 1947 पर्यंत म्हणजे जवळपास 350-400 वर्ष प्रयत्न केलं तरी सुद्धा या पोर्तुगीजांनी, फ्रेंचांनी आणि ब्रिटिशांनी भारतामधून आपली वसाहत हलवली नाही. भारतामधून आपला पाय हलवला नाही. भारताची प्रचंड लुटालूट केली. हे शिवरायांना तेव्हाच माहिती आहे. म्हणून ते काय म्हणतायत, ही जात जी आहे, हे जे लोक आहेत, यांची वृत्ती अशी आहे की ज्या प्रदेशावरती ताबा मिळवला तो प्रदेश लवकर सोडायचा नाही, अशी ही हट्टी जात आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे या परकीय व्यापाऱ्यांसोबत वागत असताना? ते सांगत आहेत रयतेला आणि ते सांगत आहेत राज्यकर्त्यांना. ज्यांना राज्य करायचंय त्या सगळ्यांना शिवाजी राजे सांगत आहेत की काय केलं पाहिजे. आमदरफुती आले गेले इतकेच असू द्यावी, यांची ये जा असावी, एवढाच त्यांना व्यापार करू द्यावा. ते कायमचं बस्तान बांधून बसतील, बस्तान मारून बसतील, ठाण बांधून बसतील असं त्यांना न करू द्यावं. म्हणून काय केलं पाहिजे, आमदरफती आले गेले इतकेच असू द्यावी. नंबर 2, त्यास केवळ नेहमी जागा देऊ नये. त्यांना कायमची जागा देऊ नये. परत जंजिऱ्या समीप तो या लोकांचे येणे जाणे सहसा होऊ देऊ नये. जंजिरा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की समुद्रामध्ये उभारलेला जो किल्ला आहे त्या ठिकाणी मात्र तुम्ही त्या जलदुर्गाच्या आसपास यांना जागा देऊ नये. कारण ज्या कालखंडामध्ये राजे हे सांगतायत त्या कालखंडामध्ये हे परकीय व्यापारी येण्याचा मार्ग हा समुद्र मार्ग आहे. हे समुद्र मार्गानेच येत आहेत. हवाई मार्ग त्या काळामध्ये खुले झालेले नाहीत. विमानाचा शोध लागलेला नाहीये. म्हणून हे जलमार्गाने येतील, जलमार्गाने ये जा करतील. म्हणून यांना समुद्र किनाऱ्यावर किंवा या जलदुर्गाच्या आजूबाजूला व्यापार करण्यासाठी जागा अजिबात देऊ नये. बघा, त्यास केवळ नेहमी जागा देऊ नये. जंजिऱ्या समीप तो या लोकांचे येणे जाणे सहसा होऊ देऊ नये. कदाचित वखारी जागा देणे झाली तर खाडीचे मोबारी. खाडीचे मोबारी म्हणजे कुठे द्यावी यांना जागा? आता खाडीच्या तोंडाला द्यावी. आता किंवा काय करावं, तसे ठिकाणी जागा दिल्याने जोपर्यंत आपल्या मर्यादेने आहेत तोपर्यंत ती द्यावी. म्हणजे खाडीच्या मोबारी देऊ नये, समुद्राच्या किनारी देऊ नये आणि जिथं कुठं जागा दिलेली आहे तोपर्यंतही आपल्या मर्यादेत आहेत तोपर्यंत द्यावी. आरमार, तोफा, दारू गोळा हे त्यांचं बळ आहे. आरमार पाठीशी देऊन त्यांचे बळे त्या बंदरी नूतन किल्ला ते निर्माण करतील. तुम्हाला खबरवात पण लागायचे. तुम्ही खाडीच्या तोंडावर जागा देऊन बसाल, समुद्राच्या किनाऱ्यावर जागा देऊन बसाल, तिकडून ते आरमार घेऊन येतील, तिकडून ते सैनिक घेऊन येतील आणि बघता बघता दुसरा किल्ला समुद्र किनारी ते बांधतील. म्हणून तुम्ही यांना समुद्र किनाऱ्यावरची जागा देऊ नका. हा तिसरा मुद्दा ते सांगतायत. चौथा मुद्दा ते काय सांगतायत आता? ते म्हणतात, याकरिता जागा देणेच तर लांब, खाडी, गाव 2 गावे राजपुरासारखी असेल ते फरांसिसा जागा दिला होता. त्या नाये 2-4 नामांकित थोर शहरे असतील त्यामध्ये जागा द्यावी. म्हणजे एकतर देऊ नये जागा, आणि दिली तर कुठे द्यावी जागा तुम्ही? तर गावापासून दूर द्यावी. 2 गावे राजापुरासारखी असतील तर अशा ठिकाणी फरांसिसा म्हणजे फ्रेंच व्यापाऱ्या जागा द्यावी. त्यातल्या त्यात जी जागा नीच जागा आहे, शहराच्या आवारी आहे. शहराच्या आवारी म्हणजे कुठल्या भागामध्ये? तर गावठाणामध्ये. आजूबाजूला जी गाव आहेत त्या गावठाणापासून काहीशी दूर गावच्या बाजूला असणारी जी जागा आहे ती जागा त्यांना व्यापारासाठी द्यावी. मोक्याची जागा देऊ नये. स्वदेशी व्यापाऱ्यांना, स्वकीय व्यापाऱ्यांना मोक्याची जागा द्यावी. त्यांना बाजारपेठेत आणून बसवावं. पण परकीय व्यापाऱ्यांना मात्र मोक्याच्या ठिकाणची जागा देऊ नये असं शिवाजी राजे सांगतायत. ते परत म्हणतायत, शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारी घालाव्या. पुढे काय करावं? शहराचा उपद्रव चुकवून नेमून नंतर वखारी घालाव्या.
शहर जे आहे ना त्याला उपद्रव होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, ही काळजी लक्षात घेऊन त्यांना जागा द्यावी. आणि पुढचा मुद्दा आहे त्यांचा, त्या इमारतीचे घर बांधो देऊ नये. या प्रकारे राहिले तर बरे, नाहीतर या विण प्रयोजन नाही. ते व्यापारी जर नेहमी व्यापार करता येत असतील तर त्यांना इमारत बांधू न द्यावी. कारण अगोदरच काय सांगितले त्यांनी, ही जी जात आहे ती दुनियाची चिकट आहे, अगदी मेले तरी ते जागा सोडत नाहीत. म्हणून त्यांना कायमच घर बांधू देऊ नये, त्यांना इमारत बांधू देऊ नये, त्यांना तात्पुरतं राहू द्यावं, त्यांना तात्पुरता व्यापार करू द्यावा. आले गेले असून त्यास वाटेस आपण न जावे, आपले वाटेस त्यांनी न जावे, इतकेच पुरे. आले गेले म्हणजे व्यापार करू द्यावा, व्यापाराला आडकाठी करू देऊ नये त्यांना, करू नये त्यांच्या व्यापाराला आडकाठी. फक्त कायमच बसताना ते इथं बसवणार नाहीत, याची मात्र पक्की काळजी घ्यावी असं राजे सांगतायत. आणि पुढे ते असं म्हणतायत, गलिमाचे मुलखातील गलिमाचा मुलूक मारल्यामुळे अथवा दर्यावर्दींमुळे साहुकार सापडले तर अवसर पाहून त्याशी खंड करावा. खंडाचा वसूल घेणे तोही त्यास राखून घ्यावा. खंड फारीक झाल्यावर, फारीक म्हणजे काय तर चुकता झाल्यावर, थोडी बहुत त्याची मेहमानी म्हणजे आतिथ्य करून बहुमाने त्यास त्याचे स्थळास पाठवून द्यावे. गलिमाकडील सेवक लोकात जे शासन आहे ते साहुकार लोकास उचित नाही. परकीय सावकारांसोबत वागत असताना किती कठोरपणानं, किती कडवटपणानं, किती कटुतेनं आणि किती नियमानं वागावं हे सांगून झाल्यानंतर शिवाजीराजे सरतेशेवटी हे पण म्हणतायत, पण समजा ते जे सावकार आहेत ते सावकार जर पकडले गेले, जे सावकार आहेत त्या सावकाराकडून सावकारी करत असताना त्यांना जर पकडण्यात आलं तर पकडल्यानंतर सेवक लोकाला ज्या पद्धतीनं भरमसाठ दंड लावला जातो तसा दंड त्यांना लावू नये. कुठलेही असले तरी ते व्यापारी आहेत हे लक्षात घ्यावं. त्यांच्या व्यापाराची नाही म्हटलं तरी आपल्याला जरुरी पडू शकते हे लक्षात घ्यावं. म्हणून शेवटचं वाक्य बघा राजांचं, गलिमाकडील सेवक लोकात जे शासन आहे ते साहुकार लोकास उचित नाही. म्हणून सेवक लोकाला जशी शिक्षा केली जाते तशी साहुकार लोकांना अजिबात शिक्षा करू नये. कारण हे सावकार जे आहेत ते राज्याची शोभा आहेत. सावकार आहे, व्यापार उदीम आहे, तरच अर्थव्यवहाराची उभारणी होऊ शकते. आणि अर्थव्यवहाराशिवाय राज्यव्यवहार करणं शक्य नाही. तुम्हाला माहितीये, ज्याला आपण महासत्ता म्हणतो, कोणता देश महासत्ता असतो? आर्थिक दृष्ट्या जो देश महासत्ता असतो तोच खरा महासत्ता असतो. म्हणून आर्थिक दृष्ट्या आपलं स्वराज्य बलवान झालं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या ज्यांच्याकडे अर्थवाहिन्या आहेत त्या साहुकारांचा सन्मान आपल्या राज्यामध्ये झाला पाहिजे, याची अत्यंत बारकाईनं दखल घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करतायत. म्हणून शिवाजी महाराजांचं आपल्या समोर असणारं जे व्यक्तित्व आहे त्या व्यक्तित्वामध्ये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी राजे म्हणजे पराक्रमी पुरुष, वीर पुरुष, अवतारी पुरुष या रूपामध्ये ते आपल्या पुढे येत असताना त्यांचं मूळ कर्तृत्व काय आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी आपल्या या तासिकेचा शेवट करत असताना असं म्हणतो की आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण साजरं करतोय ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुणी अवतारी पुरुष नव्हे. शिवाजी महाराज म्हणजे राज्यकारभार कसा करावा, आपल्या राज्यामध्ये असणारी जी रयत आहे त्या रयतेची काळजी कशी घ्यावी आणि त्या रयतेची काळजी घेणारे जे सगळे घटक आहेत त्या घटकांचा सन्मान आपल्या राज्यामध्ये कसा अबाधित राहावा, या पद्धतीचा राज्य कारभार अत्यंत निष्ठेने आणि नियमाने करणारे मध्ययुगामधले एक अतिशय महत्वाचे असणारे राजे होते. त्यांनी नियोजन महत्वाचं मानलं, त्यांनी व्यवस्था महत्वाची मानली. म्हणून शिवाजी राजांच्या मनगटाची ताकद महत्वाची मानून जमणार नाही, तर त्यांच्या मनाची आणि त्यांच्या मेंदूची जी ताकद आहे ती ताकदही आपल्याला तितकीच महत्वाची मानावी लागेल. हे शिवाजी राजांच्या अंगी असणारे जे गुण आहेत त्या गुणांचं स्मरण आपल्याला वेळोवेळी करून देण्यासाठी हा आज्ञापत्रांचा जो संग्रह आहे तो निश्चितच उपयोगी ठरू शकतो. यातली बहुतांशी पत्र आता इंटरनेटवरती सापडतात. केवळ एका पत्रापुरताच तुमचा अभ्यास तुम्ही सीमित ठेवू नका, अन्य पत्रांच्या अभ्यासाकडे सुद्धा तुम्ही जावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि साहुकार म्हणजे राज्याची शोभा हा
जो घटक आहे, हे जे पत्र आहे, हे पत्र गुगल क्लासरूमला तुम्हाला शेअर केलेलं आहे. हे पत्र तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजांना या पत्रातनं नेमकं काय सांगायचं आहे हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.